रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। येत्या 1 एप्रिल पासून अपात्र लाभार्थ्यांची नावं जे आहेत ते रेशन कार्ड मधून जे आहे ते वगळण्यात येणार आहे। यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून काही या ठिकाणी नियम जे आहेत ते तयार करण्यात आलेले आहेत, काही या ठिकाणी निकष तयार करण्यात आलेले आहेत। या निकषाच्या माध्यमातून जे कोणी यामध्ये अपात्र असतील त्यांची नावं या ठिकाणी 1 एप्रिलच्या नंतर या ठिकाणी कमी करण्यात येणार आहे। आता या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण नेमके कोणते ते निकष आहेत जे या निकषामुळे आता यामधून त्यांची नावं कमी होणार आहेत याबद्दलची संपूर्ण अशी माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। त्यापूर्वी व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा। नमस्कार, मी धीरज पुष्कर, तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन YouTube चॅनल। बरेच असे रेशन कार्ड धारक आहेत ज्यांनी या ठिकाणी सरकारकडे चुकीची माहिती देऊन रेशन कार्ड बनवलेले आहे आणि त्याचा वापर सुद्धा करत आहेत। तर अशांवर सुद्धा आता या ठिकाणी कारवाई होणार आहे। तर अशांवरती कोणती कारवाई होणार आहे आणि यामध्ये जी काही उत्पन्न मर्यादा आहे ती किती असणार आहे, तसेच या ठिकाणी जी काही संपत्ती आहे त्याची किती या ठिकाणी अट आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। त्यानंतर जवळपास 70 लाख लाभार्थ्यांची नावं जी आहेत ते या राज्यातील 70 लाख लाभार्थी आहेत त्यांची नावं कमी होण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे। त्याची पारदर्शकता व जे विशिष्ट गट आहेत त्यांना याचा लाभ मिळावा यासाठी जी काही या ठिकाणी नियम आहेत केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत। आता यामध्ये एक आपण या ठिकाणी माहिती जाणून अटीपेक्षा जास्त त्यांच्याकडे उत्पन्न आहे अशा व्यक्तींची जी काही नावं आहेत यामधून आता वगळण्यात येणार आहे, यांना अपात्र केले जाणार आहे। नवीन निकषामध्ये मालमत्ता मर्यादा व या ठिकाणी उत्पन्न मर्यादा ठरवून दिलेली आहे। त्या अनुषंगाने आता जे काही निकष आहेत उत्पन्नाचा जर विचार केला तर यामध्ये उत्पन्नाचा जर विचार केला तर ग्रामीण भागासाठी 2 लाख रुपये उत्पन्न मर्यादा ठरवून दिलेली आहे, तर शहरी भागासाठी 3 लाख रुपये उत्पन्न मर्यादा दिलेली आहे। ठरवून दिलेल्या उत्पन्नापेक्षा जर जास्त उत्पन्न असेल व्यक्तीचं तर त्यांची नाव यामधून वगळण्यात येणार आहे। हे झालं उत्पन्न मर्यादा व पेक्षा जर या ठिकाणी जास्त उत्पन्न त्यांचं आढळून असेल चौकशी दरम्यान तर त्यांचे जे काही नाव आहे ते रेशन मधून कमी करण्यात येणार आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी ज्यांच्या नावाने रेशन कार्ड आहे किंवा रेशन कार्ड मध्ये जे काही कुटुंबातील व्यक्ती आहेत सभासद आहेत त्यांच्या नावावर जर 4 चाकी वाहन असेल, यामध्ये कार असेल किंवा मग 4 चाकी वाहन असेल दुसरं कोणतंही, तर जसं की ट्रॅक्टर असेल तर अशांची नावं सुद्धा या यादीमधून जे आहे या निकषामध्ये वाहन असलेल्यांची नाव सुद्धा यामधून तुमच्याकडे 100 चौरस किलोमीटरचं या ठिकाणी एखादा प्लॉट असेल किंवा फ्लॅट असेल किंवा तुमच्याकडे 100 चौरस किलोमीटरचं या ठिकाणी पक्का घर असेल तर अशांची सुद्धा नावं यामधून वगळले जाणार। महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी आयकर भरणारे व्यक्ती असेल तर त्यांचं नाव सुद्धा इन्कम टॅक्स रिटर्न ज्याला आपण म्हणतो तर त्यांचं सुद्धा नाव यामधून या ठिकाणी वगळलं जाणार आहे। जर ते यामध्ये जर इन्कम टॅक्स भरत असतील आणि तरी सुद्धा जर या ठिकाणी मोफत अन्नधान्य घेत असेल रेशन कार्डच्या माध्यमातून तर त्यांचं सुद्धा नाव या ठिकाणी या यादीमध्ये। त्यानंतर पुढचा आहे तुमच्याकडे जर AC असेल घरी किंवा त्या तुमच्याकडे 5 किलोपेक्षा जास्त जनरेटर असेल तरी सुद्धा तुम्हाला यामध्ये अपात्रतेच्या यादीमध्ये या ठिकाणी समावेश होणार आहे। त्या व्यक्तीने चुकीची माहिती देऊन त्यांचं या ठिकाणी जर त्यांना पात्र करून घेतलेलं असेल तर अशांवर सुद्धा या ठिकाणी आता कारवाई होणार आहे। तर अशांवरती आता दंडात्मक स्वरूपाची कारवाई या ठिकाणी होणार आहे। दरम्यान बऱ्याच जणांना असं या ठिकाणी आढळून आलेलं आहे की बरेच जण या ठिकाणी चुकीची माहिती देऊन याचा जे काही रेशन कार्डचा लाभ घेत आहेत, याच्यासाठी सरकारच्या माध्यमातून या नियमाच्या माध्यमातून जे काही कडक इशारा करण्यात आलेला आहे। जे कोणी असे व्यक्ती असतील ज्यांनी चुकीची माहिती देऊन याचा लाभ घेतलेला आहे तर त्यांनी आपले जे काही रेशन आहे ते या ठिकाणी सरेंडर करावे। रेशन कार्ड जे आहे त्यांना जमा करायचे आहे पुरवठा विभागामध्ये। जे काही तहसील कार्यालय हे आढळून आले की यांनी चुकीची माहिती देऊन याचा लाभ घेतलेला आहे त्यांच्यावरती या ठिकाणी जे काही बाजारभावानुसार आतापर्यंत जेवढे त्यांना लाभ घेतलेला आहे त्याच्या बाजारभावानुसार त्याची जी काही किंमत आहे त्याच्यावरून वसूल केली जाणार आहे, तसेच त्यांच्यावरती फौजदारी कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे। तर जे कोणी याच्यामध्ये खोटी माहिती देऊन किंवा खोटे या ठिकाणी माहिती देऊन जर लाभ घेत असेल तर त्यांच्यासाठी अशा पद्धतीची या ठिकाणी कारवाई होणार आहे। त्याचं जे काही अस्तित्वात असलेलं रेशन कार्ड आहे ते सुद्धा जे आहे ते कायमस्वरूपी बंद होणार आहे। तर आता तुम्हाला रेशन धान्य घेण्यासाठी तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला या ठिकाणी KYCची अट सुद्धा या ठिकाणी आहे। तर ज्या लाभार्थ्यांची KYC या ठिकाणी झालेली नसेल त्यांचे तात्पुरत्या स्वरूपात जे काही वाटप आहे धान्याचं ते बंद करण्यात आलेलं आहे। जर तुम्हाला त्याचं वाटप सुरू करून घ्यायचं असेल तर तुम्हाला रेशन कार्डची काही मेरा KYC ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरवरती, ते प्ले स्टोअरवरती ॲप्लिकेशन घेऊन तुम्हाला ते त्याची काही KYC आहे ते कंप्लीट करून घ्यायची आहे, जेणेकरून जर कोणाचं एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचं रेशन बंद झालं असेल तर ते KYC केल्यामुळे त्यांना पुन्हा जे आहे त्याचा वाटप सुरू होईल। तर अशा पद्धतीची हे KYCची अपडेट आहे। तसेच तुम्हाला जर मेरा KYC मेरा रेशन KYC जी आहे कशा पद्धतीने केली जाते या संदर्भात सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ उपलब्ध आहे,
ते व्हिडिओ पाहून तुम्ही तुमची जर KYC राहिली असेल तर ते KYC तर मित्रांनो हे केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून काही नियम आणि काही जे काही आपण ज्याला अटी शर्ती म्हणतो, ज्याला निकष म्हणतो, हे अशा पद्धतीचे निकष तयार करण्यात आलेले आहेत। या निकषामध्ये जे कोणी लाभार्थी येत असेल त्यांना जे आहे या ठिकाणी अपात्र केले जाणार आहे आणि 1 एप्रिलच्या नंतर त्यांच्यावरती जी काही कारवाई आहे ती केली जाणार आहे। जवळपास यामध्ये एकूण राज्यातील 70 लाख लाभार्थ्यांची नावं जे आहेत ते या ठिकाणी कमी होण्याची शक्यता आहे। ही महत्त्वाची अपडेट आहे। तर यामध्ये यापैकी जी आपण या ठिकाणी माहिती पाहिली, जी काही निकष पाहिले, यामध्ये कशामध्ये सुद्धा तुम्ही जर बसत असाल तर तुमचं पुढचं रेशन कार्ड जे आहे ते बंद होणार आहे। तर अशा पद्धतीची मित्रांनो ही महत्त्वाची अशी माहिती होती रेशन कार्ड संदर्भात। जे कोणी आपले ओळखीचे मित्र परिवार असतील त्यांच्यामध्ये ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा महत्त्वपूर्ण रेशन कार्ड संदर्भातील माहिती व अपडेट जाणून घेण्यासाठी आज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहण्याबद्दल। पुन्हा व्हिडिओ अशा व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।